तुम्ही डीसीपीची भेट घेतली, त्यांनी जे न्यायसंगत असेल ते करू किंवा परवानगी जे योग्य असेल तशा प्रकारे देऊ असं म्हटलंय. तर जर 1 तारखेला राज ठाकरेंचा मोर्चा निघतोय, तुम्ही अडवणार? मी तुम्हाला सांगतो, भारताचं संविधान हे जरंग्यानं बघितलंय. जरंग्याला 3 वाजता गोधडी गुंडाळून जावं लागलं होतं. ह्याच शरद पवारला आणि ह्याच उद्धवला यांनी सुद्धा बंद मुंबई करायला निघाले होते. दारं उघडावं लागले होते, दुकानं बंद करू शकले नव्हते. म्हणून आज पुन्हा सांगतो, शरद पवार, आज तुम्ही निवडणूक आयोगाला टार्गेट करत आहात. लोकशाहीचा एक मोठा खांब आहे आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये खरंच कायदेशीर काही आपुलकी असेल तर तुम्ही चॅलेंज का करत नाही? राज ठाकरेजवळ वकील नाहीत का चॅलेंज करत नाही राज ठाकरे? जर वोट चोरी नरेटिव्ह तयार करताय तर का जाऊन राज ठाकरे चॅलेंज करत नाही? का शरद पवार कोर्टात जाऊन चॅलेंज करत नाहीत? त्यांना माहिती आहे की ढोंग, तुम्हाला सांगतो, ढोंग 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 पिटवत राहायचंय त्यांना, ढोंग 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 दाखवत राहायचंय. म्हणून हा ढोंग्यांचा मोर्चा आहे. ह्या मोर्चाला लोकांनी पाठ फिरवावी, युवकांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नये.